हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आता आज आहे दुसरा डे आणि मला वाटलं आज पण ब्लॉग शूट करावा, त्याच्यामुळे मग माझ्या माझ्या अरे कहना क्या चाहते हो? हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे चांगले असाल. तर गाईज आता टाइम हो राहिला 11:34 सकाळचे आणि बाकी गाईज आता आज येणार आहे आजी बाबा ते यात्रेवरून म्हणजे ते गेले होते बद्रीनाथ केदारनाथला. तर ऑलमोस्ट आता त्यांना उद्या महिना कंप्लीट होईल. 25 एप्रिलला माझ्या बड्डेच्या दिवशीच गेले होते, ज्याचा की ब्लॉग मी टाकला नाही आणि ज्याची की क्लिप मी एवढ्या शूट पण केल्या नव्हत्या, काहीच नव्हत्या केल्या. तर मग बाकी काही आता आज आहे ना, मी iPhone 14 ब्लॉग शूट करतोय. तुम्ही कमेंटमध्ये सांगा कसा दिसू राहिला, कशी येऊ राहिली कॅमेरा क्वालिटी. आणि बाकी काही हा इकडे काहीच. तर आता इडं आपण दुकानावरती होतो ना, तर मग आता इडं आहे ना सगळे याच्यामधलं फ्रीज मधलं आहे ना सगळे कोल्ड्रिंक्स आपण सगळं सामान वगैरे सगळं बाहेर काढून घेतलंय, तुम्ही पाहू शकता. आणि इकडे आहे ना आता पाणी बाहेर अच्छा, काढून हमको सिखा रिया है. स्पेशल ज्यूस फ्रीज मधलं जे पाणी ना ते बाहेर काढून घेऊ राहिलो आपण, तुम्ही पाहू शकता इडं. तर मग तर आता आम्ही इडलं सगळं पाणी वगैरे सगळं काढून घेतलंय, तुम्ही पाहू शकता इकडं. आणि बाकी आता नवीन बिस्लर टाकून देऊ राहिलो आपण, तर चला टाकून देऊ. तर आता इकडं आपण बिस्लर वगैरे काढून घेतलंय. बाकी काही आज आता आहे ना आपल्याला ना अजून एक फ्रीज आणायचं आहे, तर मी तुम्हाला सांगतो ते ना इथं येणार आहे. तर आपल्याला आहे ना उभं फ्रीज आणायचं आहे, डिस्प्ले फ्रीज. तर ते आपल्याला आता दिवाळीच्या टायमाला आणायचं आहे. तर मग आता चालू आहे काकांचा प्लॅन. तर बघू आता बजेट कसं बसतं आणि ते फ्रीज आपल्याला नक्की आणायचं आहे. तर आता इकडे आपण बिस्लर वगैरे सगळं सेट करून दिलं आहे. बाकी आता कोल्ड्रिंक टाकून देऊ. तर काहीच आजी बाबा ते आले होते. हे तुम्हाला दाखवतो, तुम्ही पाहू शकता. गाडी दाखवतो मी तुम्हाला मधून. इकडं सामान उतरत चालू आहे. मधून गाडी दाखवतो मी. इथं अशी गाडी होती. तर इकडे सगळी गाडी वगैरे सगळी लोडिंग झाली आहे, तुम्ही पाहू शकता. बाकी आता चालले काका घेऊन गाडी. तर आता आम्ही इकडं घरी आलो होतो, तुम्ही पाहू शकता इकडं. आणि बाकी आता व्ह्यू पाहू शकता तुम्ही, पाऊस येणारच आहे, ऑलमोस्ट झालाय तसाच व्ह्यू. आणि आता आपण इकडं कशासाठी आलो होतो, तर आपण आलो होतो आपली ब्लॉगिंग स्टिक राहिली होती, तर ती घ्यायला आलो. मनमाडचे अंकल आणि ते पण आले, तर चला जाऊ घेऊन पटकन ब्लॉगिंग स्टिक. गाईस तर आता इथं आपला माल उतरू राहिला, तुम्ही पाहू शकता. इथं काका माल घेऊन राहिले अजून. बाकी एवढा माल घेतलाय, बाकीचा घेऊन राहिले आता. बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा है. हा तर आता इकडं सामान वगैरे लावायचं चालू आहे. बाकी आता इकडे शॅम्पू टाकू राहिली. आता इकडं कोणची कामाची शॅम्पू आली. बाकी काही आता इकडे ये शॅम्पूसाठी इकडे नवीन वळणे टाकले, तुम्ही कमेंट मध्ये सांगा किती भारी वाटू राहिली, कशी वाटू राहिली. आता मी मळ्यामध्ये आलो होतो आणि बाकी आता इको घेऊन चाललोय गावामध्ये. बाकी तुम्ही पाहू शकता इकडं इको घेऊन चाललोय, कारण आता सगळे गावामध्ये ना, तर मग आपल्याला सगळ्यांना आणावं लागेल ना, त्याच्यामुळे मग मोटरसायकल इकडे पार्क करून दिली आणि इको घेऊन. तर चला जाऊया. सर आता इकडं काकांनी सगळं माल वगैरे सगळं सेट करून दिलंय आपण याच्या आत, तुम्ही पाहू शकता इकडं. आणि इकडं काय नॉर्मल फक्त याचे पुढे राहिले शेवचे आणि काही तेल बॉटल राहिले या, ज्या की आपल्याला इकडं सेट करावं लागेल. तेल बॉटल आणि जे शेवची पुढे आहे त्याला इथं सेट करावं लागेल. तर चला देऊ सेट करून 5-10 मिनिटात. गाईस तर आता मी शूट करू राहिलो iPhone XR आणि बाकी काही आता तुम्ही कॅमेरा क्वालिटीमध्ये फरक बघू शकता. तर मला काय एवढं वाटत नाही, पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि बाकी आता इकडं सगळा माल वगैरे सगळं सेट करून दिलं आपण. इकडे पतंजलीचे बिस्किट, इकडे शिवचे पॅक, साबणी, शॅम्पू ते आता अगोदरच केल्या होत्या. आणि इकडे तेल बॉटल हे सगळं सेट करून दिलं आहे. तर आता निघूया घरी. The next day. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज पण मी परत ब्लॉग शूट करतोय आणि दोन्ही ब्लॉग आपण एकत्र करतोय. तर आज पण आपल्याला राजपूर जायचं आहे बाजारासाठी.
तर मग आपण निघूया आता. इकडं आपली इको रेडी आहे, तुम्ही पाहू शकता. आणि बाकी आता मला वाटत होतं 2 ब्लॉग एकत्र करून द्यावा, त्याच्यामुळं मग रात्रीच मी ठरवून घेतलं होतं की आज पण शूट करू आणि दोन्ही पण ब्लॉग एकत्र करून देऊ. तर मग चला निघूया आता. बघू सिद्धूच आवरले की नाही. तर इथं माझा रुमाल आणि गाडीची चावी घेतली मी. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? सिद्धूचं पण आवरलंय. रेड आलो आता. सिद्धू गाडी लॉक करून राहिला. हो गे भाई. गाड्या पण तर चला आता निघूया. बाकी तुम्ही पाहू शकता आज किती गर्दी आहे आणि वातावरण पण एकदम कूल आहे आज. मस्त बाईक्स राहिले. गजब बेइज्जती. काय पकड. हे तुझे डोळे सुजले रे आज. मोबाइल पाहिला का ना. यहाँ पर हमारा पोपट हो चुका है. देखा आपने लापरवाही का नतीजा. ठीक है. वल्ला अभी भी तुम क्या करती? कौन है ये लोग? वल्ला अभी कहाँ से आते हैं? दुबई. वो काय घेते. क्लिप वाला नाही का क्लिप वाला. ठीक आहे. अजून एक द्या. रुको जरा, अजून सबर करो. बाय दादा. गाईस तर आता इकडं बाजारात ठेवून राहिलं. मध्ये गाडी पण लई खराब झाली यार. वॉश करावं लागेल. आतून तर खूपच खराब झाली यार. बरं चला आता निघूया. तर सिद्धूचा पोपट झालाय. तुम्ही याच्या चेहऱ्यावरती टेन्शन पाहू शकता. नेमके काय झालं हे नाही ना. लाईट घेतला. लाईट घेतला आणि तो बंद निघाला. बड़ा हरामी हो. चालूच नाही राहिलं. चाल त्याच्याकडं. चाल. तर आम्ही चेंज करून व्हिडिओ मध्ये नसेल दिसत, अंधारात दिसेल ते. बाकी पोरे आता खुश होऊन गेला. तर आता इकडून निघून राहिलो आपण. बाकी आता मी गाडी काढून घेतो. आज जो है रोशन बेरा की व्लॉग्स में एक मोरल स्टोरी लेकर हाजिर हुए. मोरल स्टोरी का जो है नाम है, टाइटल है कि जो भी होता है अच्छे के लिए होता है. जो भी होता है अच्छे के लिए होता है. ये बहुत ज़माने पहले की बात है. एक राजा था, उसका एक वज़ीर था. तो वज़ीर बोलता है कि जो भी होता है अच्छे के लिए होता है. तो एक मरतबा क्या होता है कि राजा है ना शिकार पे जाते हैं. और शिकार पे जाने के बाद में वो घोड़े पे से गिर जाता है और उसका एक हाथ टूट जाता है, फ्रैक्चर हो जाता है. जब वो शिकार से वापस दरबार में आता है महल में, तो वज़ीर को मालूम पड़ता है. वज़ीर उसको देखने के लिए आता है और बादशाह सलामत को बोलता है कि जो भी होता है अच्छे के लिए होता है. ऊपर वाला जो भी करता है अच्छे के लिए करते हैं. तो उसको बहुत गुस्सा आ जाता है. वो बोला इधर मेरा हाथ टूटा हुआ है और तू बोल रहा है जो भी होता है अच्छे के लिए होता है. दरबारी उनको बोलता है सिपाहियों इसको अंदर डाल दो जेल में. ये ऐसा क्या बोल रहा है बोले. हाँ, मैं इधर दर्द हो रहा है, टूटा हुआ हाथ है, फ्रैक्चर है, तो उसको जेल में डाल देते. फिर कुछ दिनों के बाद में क्या होता है कि जो है बादशाह जो है ना 5-6 महीने के बाद 3-4 महीने के बाद में वापस से शिकार को जाते हैं. और शिकार को जाने के बाद में वो रास्ता भटक जाता है जंगल में. बहुत दूर चले जाता है शिकार के चक्कर में. तो वहाँ पे उसको आधे मतलब जो ये रहते हैं क्या बोलते हैं जंगली लोग रहते हैं, ऊल आला वाले, वो मिल जाते हैं और वो उसको पकड़ लेते हैं और अपने जो बड़ा जो उनका ये रहता है सरदार उसके पास लेके जाते हैं. क्योंकि वो बलि देना होती है कोई चीज़ के लिए. तो वो बोले ये आदमी मिल गया है, बोले अब इसकी बलि दे देंगे. तो उसके सरदार के पास लेके जाते हैं. सरदार बोलते हैं बताओ कौन है. बोले किसको लेके आए पकड़ के. तो बताते ये बंदा है, बोले इसको अपन ने पकड़ के लेके आए. तो बोले बलि देने के लिए सब चीज़ हाथ पे हर एक चीज़ बोले सही सलामत रहना चाहिए. तो ही वो जो देवता जो है ना वो प्रसन्न हो जाता है, खुश हो जाता है. तो देखते हैं उसका हाथ एक टूटा हुआ रहता है, फ्रैक्चर होता है.
नहीं बोले ये बलि के अंदर ये नहीं चलेगा, बोले ये इंसान नहीं चलेगा क्योंकि पूरा सही सलामत होना चाहिए, तो होता है बोले बलि का। तो उसके बाद में बोले इसको छोड़ दो, बोले तो उसको छोड़ देते हैं। बादशाह भागते भागते महल में आता है। आने के बाद में वो बोलता है भाई पहले वो वजीर है ना उसको जेल में से बाहर निकालो, क्योंकि उसने जो बोला था कि जो होता है अच्छे के लिए होता है। इसीलिए ये मोरल स्टोरी ये है कि जो भी हो रहा है तो अच्छे के लिए घटता है, ऐसे हम लोग बी पॉजिटिव रहना चाहिए। जैसे गौतम बुद्ध का भी एक सिद्धांत है कि ये दिवस पर निगुन जाएगी, नहीं ये दिन भी निकल जाएंगे। तो बहुत से लोग उसको अलग अलग प्रकार में प्रकाशित करते हैं। जैसे कुछ लोग जो है सिनेमा वगैरह में आल इज वेल बोलते हैं, मतलब जो भी हो रहा है अच्छे के लिए हो रहा है, टेंशन नहीं लेने का। अपना जब भी अपना जो ध्यान है वो फ्यूचर पे केंद्रित रखना है, क्योंकि फ्यूचर अपने हाथ में, जो भविष्य जो भूतकाल चले गया पास्ट चले गया वो अपने हाथ में नहीं है। जो घट रहा है वो अपने हाथ में है और भविष्य अपने हाथ में है। तो अभी जो चल रहा है उस पर बी पॉजिटिव रहेगी तो भविष्य ऑटोमेटिक अपना उज्जवल हो जाएगा, ब्राइट हो जाएगा। तो आज की जो है मोरल स्टोरी का यही सिद्धांत था कि जो होता है अच्छे के लिए होता है। आपको व्लॉग अच्छा लगा इस पर कमेंट्स भी कीजिए। आता टाइम हो राहिला 5, तुम्ही पाहू शकता इकडं ऑलमोस्ट वाजणार आहे। आणि बाकी तुम्ही बघू शकता वातावरण किती भयानक होऊन गेलं आहे इकडचं, एकदम भयानक वातावरण गेलं। मी जस्ट झोपेल होतो आणि अचानक हवा गेली, पाऊस तर जबरदस्त होणार। पाहू शकता तुम्ही किती भयानक वातावरण होऊन गेलं आहे आणि बाकी एकदम भयानक पाऊस येणार आहे। तर आपण जाऊया आता गावात। खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया। खूप भयानक पाऊस चालून गेला आहे, तुम्ही पाहू शकता भयानक पाऊस चालून गेला आहे। व्हिडिओमध्ये एवढं खास नसेल दिसत, पण एवढा भयानक पाऊस चालून गेला आणि त्याच्यामध्ये वारं पण खूप आहे। कीजिए और रोशन बेरगी व्लॉग्स को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए। जय हिंद।